नमस्कार, माझे नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे। हे पहा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने ही जी काही योजना सुरू केली होती, या योजनेच्या माध्यमातून सर्व घटकातील, सर्व दुर्बल घटकातील किंवा सर्व महिलांना, पात्र महिलांना 1500 रुपये महिना देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते किंवा वचनच दिले होते की प्रत्येकाला 1500 रुपये देणार। आता त्याच्यामध्ये जे काही निकष होते, त्या निकषांना बाजूला सारून, म्हणजे जी काही पात्रता असायला हवी, त्या पात्रतेला बाजूला सारून आता नवीनच त्यांनी गोष्ट सुरू केली आहे की केवायसीला, जी काही केवायसीची प्रक्रिया 2025 मध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालू ठेवली होती त्यांनी। त्या केवायसीच्या तारखेलाच त्यांनी केवायसी झाली असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, या पैशाचा लाभ मिळेल असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे। आता पहा, जे काही पात्र महिला आहेत, गरीब महिला आहेत, गरजू महिला आहेत आणि ज्यांनी केवायसी केली नाही, विविध कारणामुळे केली नाही, जसं की समजा आता एखाद्या महिलेला केवायसी करण्यासाठी समजा इंटरनेट अवेलेबल नसेल त्यांच्याकडे, कुठे आजूबाजूला समजा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर जर केवायसीसाठी खूप गर्दी होती त्यावेळेला, त्यानंतरनं इंटरनेटचा अभाव होता, काही वेळेला इंटरनेट स्लो होता, वेबसाईट स्लो होती, सर्व्हर डाऊन होता, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे केवायसी करू शकले नाही। अशा सर्व महिलांचे सरसकट त्यांनी बंद केले आहेत। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्या महिलांना केवायसी न केल्यामुळे पैसे बंद केले आहेत, त्या सर्वांना घेऊन आपण आपलं जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग यांच्यावर आपण एक मोर्चा काढत आहोत, जेणेकरून आपण कलेक्टर्सना हे निवेदन देऊ की आमची जी काही मागणी आहे की केवायसीची मुदत वाढवून द्या आम्हाला, जेणेकरून जितक्या पात्र महिला आहेत, जसं की पहा, आता जर 100 जर महिलांनी फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचा, तर त्या 100 महिलांना पूर्ण हक्क आहे, पूर्ण अधिकार आहे केवायसी करण्याचा। त्यांना आपण एका वेळेच्या बंधनात अडकवू शकत नाही की बाबा इतक्या वेळेतच तुम्ही केवायसी करायला हवी, कारण की बघा, पहा, ज्या 100 महिलांनी फॉर्म भरलाय त्याच 100 महिला केवायसी करणार, त्याच्यापेक्षा जास्त महिला केवायसी करू शकत नाहीत, कारण की त्यांनी फॉर्म भरलेलाच नाहीये, तर केवायसी करणार कशा? पण ह्याच 100 महिलांना जर तुम्ही केवायसी करण्यापासून जर थांबवत असाल किंवा अशी व्यवस्था, अशी परिस्थिती निर्माण करत असाल की ज्याच्यामुळे त्यांना थांबावे लागते, तर याचा अर्थ आहे की तुम्ही त्यांचा हक्क, अधिकार याचं हनन करत आहात। तुम्ही राज्य सरकार म्हणून यांचा हक्क आणि अधिकार यांच्यापासून चोरून घेऊन जात आहात। त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लोकशाहीमध्ये लोकांच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी सर्व चालायला हव्यात। त्यामुळे मी या सर्व लाडक्या बहिणींना, जे हा माझा व्हिडिओ पाहतायत, त्या सर्वांना मी आवाहन करतो, उद्यापासून मी आपल्या ऑफिसमध्ये एक पुस्तक ठेवत आहे, एक डायरी ठेवत आहे, ज्याच्यामध्ये येऊन तुम्ही तुमचं नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि तुमची सिग्नेचर करून जावी। जास्तीत जास्त महिलांनी ज्यांचे पैसे बंद झालेत त्यांनी इकडे येऊन त्यांचे नाव, नंबर लिहून जावे, जेणेकरून आपण लवकरात लवकर येत्या 15 दिवसामध्ये महानगरपालिकेच्या जे काही बाबा कार्यक्षेत्रामध्ये ज्या काही महिला आहेत ज्यांचे पैसे येत नाही आहेत, त्या सर्वांना माझं आवाहन आहे की त्यांनी येऊन इथे त्यांचं नाव नोंदवावं, जेणेकरून आपण लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत या संदर्भामध्ये। तुम्हाला जर तुमचे पैसे हवे असतील, तुम्हाला जर 1500 रुपये हवे असतील, तर लवकरात लवकर येऊन इथं तुमचे नाव नोंदवावे व त्यानंतर जी काही तारीख आपण ठरवू त्या तारखेला आपण महानगरपालिकेमध्ये मोर्चा घेऊन जाऊ व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आपण सांगू की बाबा या आमच्या मागण्या आहेत आणि या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील। राज्य शासनाच्या माध्यमातून, महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ह्या मागण्या आमच्या मान्य करूनच द्यावे लागेल त्यांना। चालेल, थँक्यू।